माय पाहुणा पाहुणा यावा माहित आणि तुम्ही मजाने गोरी राहणार। उठा जल्दी, हा सोन्या कथा गया। काय बी मम्मी काय सांग राहिनी? जाय ना, त्या पाहुणाही लागतील ना, दूधनी थैली मेली अण्णा। आणि काल दिन ते दूध आणायला तर सर घेतला मग उंदीर काही पडी का त्या मग? राम राम हो, काय म्हणस तब्येत पाणी? राम राम हो, बस ठीक आहे, तुमना आशीर्वाद तीन ज्या सोन्या त्या पाहुणास ना पाय पड। अरे वा वा वा, सोन्या म्हणजे सोन्या, जे अजून बी वयन बिघडणं नाही त्यानं। स्वामी देखी राहण्यात एकमेकच कितलं प्रेम आहे। हा देवी, ते तर मी पण देखी राहनो, पण त्यानं मागेनी सच्चाई तुम्हाला अजून माहिती नाहीये। तर जाऊत आपण फ्लॅशबॅक मग। हा माय, तुम्ही तर मस्त आडा पडेलेत। उठा ना, त्या पाहुणाही लागतील ना आते। सोन्या कथा गया? आता फिरता रास्ता काय मग? वय ना, दूधनी थैली मेलेली आहे ना, त्या पाहुणा येतील ना आते। आणि काल दे दूध आणलं होतं ते सरी गे? सरी नाही गे, उंदीर पडी गया त्या मग। हा त्याने चाटे दे, बडे चाल जास्त असले तर मांजर पिलेस ते दूध फेकतच नाही त्या तसले काय। आज येथील का नाही, काय सोमवार निघी जायलेत। इराणत करतच निसता, मला रांधाना पडेले। राम राम हो, राम राम। रस्ता तरी काय अडचण ते नाही ना गाड्या घोड्यासनी? विचार इथे असा आहे ना, जसा फोन करतो ते फोर व्हीलर लिंगेवाले ती लागता। नाही नाही, काही नाही अडचण नाही, जरे सोन्या पाय पडतास ना। एवढा कलेक्टरने पोट नाही ते यश ना पाय पडायला राहण्यात माले। वा, मानणं पडे आपण सोन्याले, खरंच भारी संस्कार आहेत त्याले। हो का ना माय, मग भूक लागेल ना, एवढ्या दूरती नेलेत ना। जायला होते बडी ऊस तोडायला, महाराणीला भूक लागेल। हा ना माय, खिचडीला काय टाइम लागस, आता 2 मिनिट मग। काय कंजूस बाई हो माय, घर पाहुणा आलेत आणि म्हणे खिचडी बनावस। थोडासा शिरा भी बनायली जात, हमना गोल्या तिखा नाही खास। गोल्यानं नाव आणि तुमनं गाव, भारी चटोरी कथानी। आणि तुम्ही भाऊ, तुम्ही तिथे खायलेतस ना? हा, आपले तर बडा चाल जास, थोडासा भजा कोल्ला तैली जात। पावसून या ते बडा खाऊ गुले आहेत, असं वाट राहिलं 2-3 महिना जाईना खावायला भेटली असली। काय म्हणस मग तुमच्याकडे थंडी? थंडी ते विचारू नका हो, भलती बेकार थंडी पडायनी। तर काही नाही म्हणत, थोडे डायरेक्ट बरफ पडायला बाकी।